जनतेला सर्व पर्याय खुला आहेत। रक्ती मुंडी मासा मटन चिकन जाऊन दे झाडून सगळं काय असेल ते। कोल्हापुराला एक नंबर 31 डिसेंबर आज धुळा आहे म्हणा। आज धुळाच मग काय आणि पारंपरिक विषय असल्यामुळे ते करणं गरजेचंच आहे। गरीब असलं तरी जोरात आणि श्रीमंत असलं तरी जोरातच असतंय। जोरातच असतंय। कोल्हापुराला 31 डिसेंबर काय? कोल्हापुराला एक नंबर 31 डिसेंबर धुळाच मग काय आहे की नाही? जाऊन दे झाडून आहे की नाही? कोल्हापुराला एक नंबर 31 डिसेंबर। कोल्हापूर म्हणले की तांबडा पांढरा आणि त्यात 31 डिसेंबर। अहो कोल्हापूरकरांनी धुळा उसळलाय। बघूया नेमकी काय। आज मी मटन मार्केटमध्ये आहे कोल्हापूरच्या मेन। किती विक्री झाली आहे, ग्राहकांची पसंती कशाला आहे, नेमकं काय खरेदी करतायत कोल्हापूरकर जाणून घेऊया। विक्रेते आहेत आपल्यासोबत। काय सांगाल कोल्हापूरकरांची पसंती आज कशाला आहे? कोल्हापूरकरांची पसंती आज फुल जोरात आहे। त्या माशाची रेट पण आवाक्यात आहेत आणि त्यामुळे रिस्पॉन्स पण मोठ्या जोरात आहे आणि सकाळपासून गर्दी फुल आहे। परत माशाची आज जरा आवक वाढल्यामुळे रेट पण कमी प्रमाणात आहेत। आज सुरमईचा भाव 600 750 रुपये किलो झाला आहे। बांगडा 160 150 रुपये किलो झाला आहे। पापलेटचा भाव जरा पापलेटची आवक कमी असल्यामुळे पापलेटचे भाव जरा जास्त आहेत, पण बाकीच्या माशाचे रेट कमी झाले आहेत 30% आणि इथनं पुढे पण आज जरा मंगळवार असल्यामुळे थोडा फरक आहे, पण आहे 90% गिऱ्हाईक फास्ट आहे। कोल्हापूरकरांची 31 डिसेंबर जोरात आहे म्हणा। कोल्हापूर 31 डिसेंबर अगदी फुल जोरात आहे। जोरात आहे। काय काय सांगाल सकाळपासून कुठल्या माशाला नेमकी कशाला पसंत? कसं कोल्हापूरचा आपला मेन पॉईंट म्हणजे बांगडा आणि सुरमई। त्या बांगडा सुरमई असल्यामुळेच टेबल हा बांगडा सुरमईमुळे रंगतो। बांगडा सुरमई नसेल ना तर कोल्हापूरकरांचा रिस्पॉन्स कमी राहतो। बांगडा आणि त्यात आज कशी सुरमईची आवक जास्त आणि रेट आवाक्यात असल्यामुळे सुरमईला गिऱ्हाईक भरपूर आहे आणि सुरमईची आवक पण भरपूर आहे। म्हणजे एकंदरीत सुरमई आणि बांगड्याला कोल्हापूरकरांची पहिलीपासून पसंती बांगडा आणि सुरमई या जोरात आहे आणि त्या पसंतीचा मासा सुरमई असल्यामुळे रिस्पॉन्स पण फुल सकाळपासून जोरात आहे। काय घेणार आहे नेमकं खरेदी करा? मी मटण घेणार बकऱ्याचं, पायमुंडी घेणार, परत रक्ती घेणार आणि काय केना असेल ते घेणार। 31 डिसेंबर जोरात आहे का? हो आहे की जोरातच असणार की। गरीब असलं तरी जोरात आणि श्रीमंत असलं तरी जोरातच असतंय। जोरातच असतंय। कोल्हापुराला 31 डिसेंबर काय? कोल्हापुराला एक नंबर 31 डिसेंबर आज धुळा आहे म्हणा। आज धुळाच मग काय सांगाल 31 डिसेंबरला खरेदीला आलाय तुम्ही, काय काय नेमकं खरेदीचे नियोजन आहे? खरेदीचं नियोजन म्हणजे आज संध्या 31 डिसेंबरचं नियोजन आहेच हे 100% आणि पारंपरिक विषय असल्यामुळे ते करणं गरजेचंच आहे। होय, मग आज काय रक्ती मुंडी झालीच पाहिजे काय आणि मटण नसल्यामुळे राहिलं कोल्हापूर कसलं। कोल्हापूरचा विषय काय वेगळा आहेच की आणि त्या विषयानुसार आज 31 डिसेंबर फार्मा झालाच पाहिजे। आज पण आणि उद्या पण। उद्या नवीन वर्षाचं सेलिब्रेशन आणि सरत्या वर्षाला निरोप हे आपलं सध्याचं नियोजन आहे। दुग्ध शर्करा योग दोन्ही तुम्ही घेणार आहे म्हणा। एंड पण करायचा, नवीन सुरुवात बी जोरात। आज आला मंगळवार आणि उद्याला बुधवार, त्यामुळे कोल्हापूर बुधवार आणि हे सोडतच नाही, त्यामुळे काही प्रश्नच नाही। काय मटण असणार आहे, काय रक्ती मुंडीचं नियोजन आहे का काय आणि काय? जनतेला सर्व पर्याय खुला आहेत। रक्ती मुंडी मासा मटन चिकन जाऊन दे झाडून सगळं काय असेल ते। काय सांगाल 31 डिसेंबर कोल्हापूरकरांचा जोरात आहे, तुम्ही खरेदीला आलाय, काय काय घेतलंय? काय मी मुंडी घेतल्या रक्ती मुंडी करायचं नियोजन आहे मित्रांच्या सोबत। म्हणजे मित्रांच्या बरोबर रक्ती मुंडीचं नियोजन आहे? आज रक्ती मुंडीचं नियोजन आहे मित्रांच्या सोबत। 31 डिसेंबर जोरात आहे? हाय कुठं घरात आहे का बाहेर कुठे नियोजन केलंय? नाही शेतातल्या घरी असं। एकंदरीत काय वातावरण काय वाटते मार्केटचं खरेदीचं मार्केट लोकांची भरपूर गर्दी झालेली आहे। होय, कोल्हापूरकरांचा 31 डिसेंबर हा जोरातच असणार आहे। काय सांगशील, काय घ्यायला काय आलाय तुम्ही? आम्ही पाय घेतलेले आहे। इकडे 31 डिसेंबर आहे, काय खरेदी आहे? नाही, घरातच 31 डिसेंबर आहे। घरातच आहे। मग काय घेणार आहे आता? आज पाय घेतल्यात। पाय घेतल्यात पायावरच 31 डिसेंबर आहे। 31 डिसेंबर काय वाटतं आजूबाजूला खरेदीचं काय वातावरण आहे? जोरात चालू आहे खरेदी। 31 डिसेंबर कोल्हापुरात जोरात आहे। कालच्या रविवारचा आणि काय फरक पडेल वाटतोय? काय नाही असं 31 डिसेंबर कोल्हापूरकरांचा सतत चालू आहे आणि आहे की नाही? आता आहे की नाही? माझं बावडा कसबा रोडला सौरव हॉटेल आहे। माझ्या हॉटेलला सुद्धा मटन चिकनची चांगल्या प्रमाणात ऑर्डर आहे। आज मी मटन घ्यायला आलो आहे, पण इथं गर्दी बघितली तर सगळीकडे हाऊसफुल आहे। मटन चिकन मसाला सगळीकडे गर्दी वाढलेली आहे।
तरी पण ह्या गर्दीतनं मी माझ्या हॉटेलचा व्यवसायाचा मटण मासा चिकन घेतलेला आहे. एजाज अल्लाउद्दीन नाकाडे, कोल्हापूर मटन चिकन फिश मार्केट असोसिएशनचा सदस्य आहे मी. आणि आज 31 डिसेंबर असल्यामुळे आपल्या कोल्हापुरांचा हा हक्काचा दिवस आहे आणि कोल्हापूर हक्काचा दिवस आज दिसतोय आता मार्केटला. तुम्ही पत्रकार बंधू आलाय, तुम्ही बघताय गर्दी कशी आहे. सकाळपासून 7 वाजेपासून मार्केट उघडलं आहे आपलं आणि मटणावर चिकनला आणि माशाला खूप गर्दी आहे. आज मार्केटला चिकनचे दर 160 ते 200 पर्यंत आहेत आणि मटणा दर हा 720 आहे. मटणा दर हा स्थिर असतो, काय ती असोसिएशन ठरवते तो दर स्थिर असतो, पण चिकन दर हा खालीवर होत असतो आणि माशाचे दर पण खालीवर होत असतात. आज मार्केटला जास्त जो दाना मासा सुरमई मासा आहे तो सुरमई जवळजवळ 700 रुपये ते 800 रुपये किलो आहे आणि बांगडा जो आहे 200 ते 250 रुपये किलो आहे काय. आणि जो झिंगा आहे तो 400 ते 500 रुपये किलो आहे. पण गर्दी खूप आहे प्रमाणात आणि त्यामुळं आवक बी भरपूर झालेली आहे. माल पण खूप मागवला आहे. जास्त करून मागणी हा मटणावरच असते काय. 31 डिसेंबर हा मटणावर साजरा केला जातो कोल्हापुरात, मग नंतर चिकनचा नंबर लागतो काय. कोल्हापुरात हा तांबडा पांढरा असा फेमस आहे, त्यामुळं कोल्हापूर हे मटणावर जास्त मारतात आणि सकाळपासून मटणाला गर्दी खूप आहे. काय सांगाल दिवसभरात किती विक्री होऊ शकते, एकूण आकडेवारी किती होईल? माझ्या अंदाजे कोल्हापूर शहरात किंवा कोल्हापूर मार्केटमध्ये तुम्ही धरला गेला तर जवळजवळ एक 5,000 बकरी फस्त होतील बकरी. आणि तुम्ही चिकनचा जर अंदाज घ्यायला गेला तर तो टनामध्ये आहे. जवळजवळ कोल्हापुरात माझ्या अंदाजे आमच्या असोसिएशनचा अंदाज आहे 30 टन विक्री होते 31 डिसेंबरला काय. 30 टन हा चिकनची विक्री होते आणि बकरी जो आहे तो नगावर गणला जातो. जवळजवळ कोल्हापूर शहरामध्ये आपल्या तर एक 5,000 नग बकरी विकली जाते. तर हे होते कोल्हापूरकरांच्या 31 डिसेंबरची सेलिब्रेट करण्याची पद्धत. मटण टनात, चिकन टनात, मासं विचारायचं नाही, असे एकदम झक्कास कोल्हापूरकरांचे 31 डिसेंबर असणार आहे. तुम्हाला काय याबाबत वाटते आम्हाला कमेंट करत नक्की सांगा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.